आपण जर बघितले की बिहारचे सगळे मुद्दे पाहिले म्हणजे अगदी महिला रोजगार असेल, स्थलांतरित मजुरांचा मुद्दा असेल, पण राहुल गांधींनी जे रान पेटवलं होतं, मतदार यादा पुनर्परीक्षणाचा जो मुद्दा होता, SIRचा जो मुद्दा होता, तो मुद्दा कुठेतरी पेटवत ठेवायला पाहिजे होतं महाआघाडीनं, ते राहिलं नाही का? नाही, दोन गोष्टी अशा आहेत की जसं आत्ता आपण मगाशी पाहिलं, तेजस्वी यादव बोललेत सकाळीच, आणि ते काय बोललेत ते प्रिएम्प्टिव्ह आपण म्हणतो ना, की मी असं गृहीत धरलं की हरलो तर काय समर्थन द्यायचं, तर जर मतमोजणीतल्या अधिकाऱ्यांनी काही गडबडी केल्या तर मग जनता बघा काय करेल वगैरे, या पद्धतीने ते आत्ता सकाळी बोलतायत. तसं मतचोरीचा मुद्दा जो आहे ना, म्हणजे त्याची डेमो अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे दिली गेली, हरियाणातही दिलं गेलं, पण मला मुळात अजूनही एक गोष्ट समजत नाही की मत चोरी हा जो विषय आहे ना, म्हणजे जे 65 लाख लोक वगळले असं आपण म्हणतोय किंवा निवडणूक आयोगाने वगळलेत आणि असे दावे प्रतिदावे केले जातात, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये मताचा अधिकार हा माझा सगळ्यात मौलिक अधिकार आहे असं आपण म्हणतो. मग माझं नाव मतदार यादीत आहे की नाही हे मी कलेक्टरच्या वेबसाईटवर, आणि ती वर्षभर निरंतर प्रक्रिया असते मतदाराच्या नोंदणीची, त्यामुळे माझं नाव माझ्या एरियातल्या मतदार यादीत आहे की नाही हे मी सजगपणे कायम पाहायला पाहिजे. जसं बँकेत लॉकर घेतलं तरी त्यात दागिने आहेत की नाही मधनं बघायला हवं ना जाऊन. एकदम लग्नाच्या वेळी गेलो गायब दिसले काय होईल, FIR होईल, सगळं होईल, तपास होईल, सगळं होईल, पण ते त्या लग्नात नाही घालता येणार. तसं आत्ता ज्या वेळेला निवडणूक आहे, तर ज्या वेळेला मतदार यादीचं पुनर्परीक्षण वगैरे असतं तेव्हा त्या प्रत्येक सजग नागरिकांनी, म्हणजे नागरिक तितके सजग नाहीत म्हणून ही जबाबदारी तिथल्या स्थानिक नेत्यांची आणि पक्षांची आहे. तुम्हाला तुमचे वोटर हवे असले आधी तर ते आहेत की नाही तुम्ही त्या वेळेला एन्श्युअर करा. म्हणजे मतचोरीचा मुद्दा राहुल गांधींनी सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रीय पातळीवर मांडला, आणि मग आता राज ठाकरे दुबार याद्यांची मोठी यादी देत आहेत. वरळीमधली आदित्य ठाकरेंनी दिली, आता वरळीमध्ये त्यांनी निवडणूक लढवली तेव्हा होते का दुबार होते ना, म्हणजे ते इलेक्शन लढले तेव्हाही होतेच ना ते. म्हणजे मी त्यांच्या विरुद्ध किंवा बाजूनी मुद्दा मांडत नाही आहे. मला असं वाटतं की कुठला तरी मुद्दा येतो आणि तो मी घेतो, तो 4 महिन्यांनी टाकतो आणि मग नवीन मुद्दा घेतो, मग पुढचा मुद्दा घेतो. म्हणजे EVM खराब आहेत का, आजही EVMवर आक्षेप आहे, मतदार याद्यांवर आहे, मग बांगलादेशींवर आहे. तुम्ही मुद्दे सातत्यपूर्ण घेत नाही आणि तांत्रिक स्वरूपाचे राजकारणाचे मुद्दे घेत नाही, ही खरी अडचण. हाच मुद्दा घेऊन मी भाजपचे नवनाथ बन देखील आपल्या बरोबर जोडले गेलेले, त्यांच्याकडे येतो. नवनाथजी, मतचोरीचा, मतदार याद्यांचा पुनर्परीक्षणाचा मुद्दा बिहारमध्ये खूप गाजला होता, वोट चोरीचा मुद्दा गाजला होता. तुम्हाला विश्वास आहे का एवढे सगळा म्हणजे महत्त्वाचे मुद्दे असून सुद्धा NDA प्रणित सरकार येणार? नाही, या बिहारच्या निवडणुकीमध्ये एकच मुद्दा होता, तो म्हणजे जंगलराज विरुद्ध मंगलराज, आणि बिहारच्या जनतेने मंगलराजला कौल दिलेला आपल्याला स्पष्टपणे दिसेल. तुम्हाला थोड्या वेळ सिटी थांबवते. एक ब्रेकिंग येते. तारापूरमध्ये भाजपचे सम्राट चौधरी आघाडीवर आहेत. सम्राट चौधरी उपमुख्यमंत्री आहेत, तारापूरमधून ते आघाडीवर आहेत. तारापूरमध्ये हे पहिला कल हाती येतोय. सम्राट चौधरी उपमुख्यमंत्री आहेत, सध्या ते आघाडीवर आहेत. नवनाथ, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. आपण बघितलं की पहिला कल भाजपच्या दिशेने आहे, बोला तुम्ही. ही सुरुवात आहे. आता आपण जसं 12 वाजतील तसं इंडिया आघाडीचे 12 वाजलेले बघायला मिळतील. जंगलराज विरुद्ध मंगलराजची ही लढाई होती आणि बिहारच्या जनतेनं मंगलराजच्या बाजूने कौल दिलेला आपल्याला स्पष्टपणे दिसेल. ज्या पद्धतीनं गेल्या 10 वर्षामध्ये आणि मागच्या 5 वर्षामध्ये नितीश कुमारजी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये डबल इंजिन सरकार बिहारमध्ये काम करते. नवनाथजी, आणखी एक अपडेट देते तुम्हाला. राघोपूरमधून तेजस्वी यादव आघाडीवर आहेत. तेजस्वी यादव जे मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे महाआघाडीचा. निश्चितपणे ज्या पद्धतीनं ते आता आघाडी असली तरी थोड्या वेळामध्ये आपल्याला कळेल की सगळे इंडिया अलायन्सचे लोक पिछाडीवर पडतील आणि मंगलराजला कौल मिळताना बघायला मिळेल. आपण बघता की गेल्या 5 वर्षामध्ये नितीश कुमार यांचं सरकार असेल, तिथे लाडकी बहीण सारखी योजना आणली, महिलांचा मोठ्या प्रमाणात मतदान झालं, कधी नाही तेवढं अभूतपूर्व मतदान बिहारमध्ये यावेळेला झालेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर बिहारची जनता ही भारतीय जनता पार्टी यांच्यासोबत राहील याच्यामध्ये अजिबात शंका नाही. आपण बघा, ह्यांचं म्हणणं की पहिला निकाल भाजपच्या बाजूने आलाय आणि भाजपचे नेते म्हणतात की जंगलराज विरुद्ध मंगलराज लढाईमध्ये NDAलाच विजय मिळणार. थोडंसं उलटं केलं पाहिजे नवनाथ बन यांनी, की मंगलराज म्हणण्यासारखं त्यांच्या राजवटीमध्ये काही झालेलं नाहीये. मला त्यांना थेट प्रश्न विचारायचे की तुमच्या कालखंडामध्ये लोकांच्या हिताचं मंगल होईल असे 10 महत्त्वाचे निर्णय सांगावे की ज्याच्यामधनं लोकांचा विकास
किंवा लोकांचं मंगल झालंय. खरं तर यामध्ये जी गुन्हेगारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढली त्या ठिकाणावरती एकीकडे सांगायचं की आम्ही व्यसनाधीनता वाढू देणार नाही आणि तिथं जे अंमली पदार्थांचं सेवन वाढलेलं होतं त्यावरती त्यांनी सांगावं. आणि आत्ता जे सांगतायत की इथं जंगलराज वाढवलेलं होतं आणि आता मंगलराज येणार आहे, मग नेमकं म्हणजे कुठल्या कालावधीतल्या जंगलराजवरती ते बोलतायत? म्हणजे 15 वर्षाच्या पूर्वीच्या जंगलराजवरती बोलतायत का, यावरती सुद्धा बोलावं. आणि मग आता हे बोलत असताना जसं मी मगाशी म्हणालो की तुमच्या प्रचारामध्ये हे मुद्दे का नव्हते विकासाचे? तुमच्या प्रचारात मुद्दे कुठले होते? तर तुमच्या प्रचारामध्ये नवनाथजी मुद्दे कुठले होते? तर मुद्दे होते बांगलादेशी घुसखोरांचे. द्या आकडेवारी नेमकी किती घुसखोर आलेले आहेत, किती मतदार याद्यांमध्ये नेमके आलेले आहेत, त्याच्यावरती तुम्ही मग याचा अर्थ तुम्ही गृह मंत्रालय तुमचं अपयशी ठरतंय, अमित शहा अपयशी ठरताय मान्य करताय का? घुसखोर मध्ये येत आहेत याचा अर्थ गृहमंत्र्यांचं अपयश आहे ना ते. म्हणजे स्वतःच्या अपयशावरतीच तुम्ही बोलताय का? तर तुमचे विकासाचे मुद्दे नव्हते. जंगलराज, जाती आणि धार्मिक तेढ या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काहीही केलेलं नाहीये. आणि बिहारची जनता या वेळेला तुम्हाला त्याचा धडा देईल आणि येणाऱ्या थोड्या वेळामध्ये हे दिसून येईल आणि तुम्ही पिछाडीवरती पडलेला असाल.